की 2011 पर्यंत 11 पासून 2024 पर्यंत टीएमसी आणि आरएसएस मध्ये चांगले संबंध होते. पण 24 नंतर जे लोकसभेत तसं भाजपचा डिबॅकल झाला आपण बोलू शकतो. त्यानंतर भाजप आणि आरएसएस एकत्र आले आणि त्यामुळे यावेळेस आरएसएसने जो भाजपचा प्रचार केला त्यामुळे ही लाट आपल्याला दिसते. बूथ मॅनेजमेंट मध्ये पण आपण दोन चेहरे बोलू शकतो. एक सुनील बन्सल आणि दुसरा भूपेंद्र रावत आणि तिसरा चेहरा पण मी ऍड करतो, एक बिप्लब देव. ते त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री होते, त्यांना पण इन्चार्ज बनवलं होतं भाजपने. ते पण खरं तर बंगालीच चेहरा होते एक भाजपचा. तर अनेकांना असं वाटलं की ते काय झालीमुली खाल्ली, नंतर काय त्या कलकत्त्यामध्ये फोटो सेशन केलं, हुगलीमध्ये फोटो सेशन केलं, त्याचा काय परिणाम झाला? मागच्या वेळेस पेक्षा जर आपण पाहिलं तर खूप भाजपचे कार्यकर्ता असो किंवा टीएमसीचे पण कार्यकर्ता असो, खूप व्हायलन्स झाला, खूप हत्या झाली. ते पॉलिटिकल लिंक खूप त्यांचं कल्चर आहे आधीपासून, कम्युनिस्ट काळापासून. की जर ममता यांचा पराभव झाला तर राहुल गांधी सर्वात खुश असेल. आणि आज पण आपण बघत आहोत की काँग्रेस एक राज्य जिंकली केरळला, त्यांचे घटक पक्ष हारले. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स विशेष या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम, केरळ आणि पुदेचेरी या पाचही राज्यांचे निवडणूक निकाल स्पष्ट झालेले आहेत. भाजपनं पश्चिम बंगाल जिंकत एक नवा इतिहास रचलेला आहे. या इतिहासाचं भाकीत आपल्या लेट्सअपवरती करणारा एक तरुण आणि विद्यार्थी वेदांत जखोटे आपल्यासोबत आहेत. जेव्हा 23 एप्रिल रोजी मतदानाचा पहिला टप्पा पार पडलेला होता तेव्हा मी त्याची मुलाखत घेतलेली होती आणि त्यानं ठाम विश्वासानं सांगितलं होतं की पश्चिम बंगालमध्ये भाजप जिंकत आहे. तेव्हा आपण त्याची मुलाखत का घेतली हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं. इतक्या तरुण वयात कॉलेज वयीन वर्षामध्ये त्याचा राजकारणाचा अभ्यास, त्याची पकड ही अतिशय चांगली आहे. त्याचे ट्विट्स जर पाहिले, त्याचा सोशल मीडिया जर पाहिला तर त्याचा अभ्यास हा आपल्याला पदोपदी दिसून येतो. आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकीचा, तिथल्या इतिहासाचा देखील त्यानं चांगला अभ्यास केलेला आहे. आणि त्याचं पहिल्यांदा अभिनंदन की वेदांत, की तुझा अंदाज खरोखरीच चांगल्या रीतीनं पुढे आलेला आहे. आणि हा विश्वास तुला कशामुळे होता की पश्चिम बंगालमध्ये बीजेपी जिंकणार आहे म्हणून? सगळ्यात आधी तर मी सगळ्यांना सांगून देतो की म्हणजे माझं जर व्याकरण थोडं चुकत असेल तर मी क्षमा मागतो. बरं, थोडस मी चुकत असेल मराठीमध्ये त्याचं इंग्रजी हिंदी चांगला आहे, मराठीत पण तो शिकतोय तो चांगल्या रीतीनं. तरी मी पूर्ण प्रयास करेल तर समजून घ्या. ओके, नो प्रॉब्लेम. तर तुला हा विश्वास का होता की पश्चिम बंगालमध्ये भाजप जिंकेल म्हणून? याचा पहिला कारण तर आपण जर इतिहास पाहिला की मी आधी पण बोललो की 2011 पासून 2024 पर्यंत टीएमसी आणि आरएसएस मध्ये चांगले संबंध होते. पण 24 नंतर जे लोकसभेत तसं भाजपचा डिबॅकल झाला आपण बोलू शकतो. त्यानंतर भाजप आणि आरएसएस एकत्र आले आणि त्यामुळे यावेळेस आरएसएसने जो भाजपचा प्रचार केला त्यामुळे ही लाट आपल्याला दिसते. पण याच्यामध्ये ममता बॅनर्जींना कॉन्फिडन्स होता आणि भाजपला देखील वाटत होतं की 2021 पुनरावृत्ती होईल का, की त्यासारखा पराभव होईल का. तर असे नक्की कोणते 2-3 फॅक्टर होते की जे टीएमसी वरती भारी पडले? पहिला सर्वात भारी पडणारा फॅक्टर म्हणजे आरजीकर इन्सिडेंट. बरं, म्हणजे आपण जर कोलकाता रिजन बघू, तिथे भद्रलोक आपण बोलतो ते प्रॉपर कम्युनिस्ट आणि टीएमसीचे मतदार होते. पण ते आता त्या भागात पण बघू तर कलकत्तामध्ये भाजपने चांगलं प्रदर्शन केलंय. ते उत्तर 24 परगणा, दक्षिण 24 परगणा, हावडा, हुगली, तो जो भद्रलोक भाग आहे तिकडे भाजपने चांगला परफॉर्मन्स केलाय. आणि त्याचं हे कारण हे आहे की आरजीकर नंतर जो राग होता ते तिकडच्या मतदानामध्ये तो दिसून आला आपल्याला. आरजीकर म्हणजे तो इन्सिडेंट म्हणजे जे तिथलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे त्या मेडिकल कॉलेजमध्ये एका विद्यार्थीवर जो बलात्कार झालेला होता, त्या बलात्काराचं प्रकरण या निवडणुकीमधला मोठा मुद्दा बनलेलं होतं आणि त्याचा परिणाम हा टीएमसीच्या पराभवामध्ये झालेला आहे असं वेदांतचं म्हणणं आहे, बरोबर? ओके. दुसरं कारण हे की ते आपण जसं आरएसएसचा बोललो की आरएसएस यावेळेस पूर्णपणे ग्राउंडवर होता, पूर्णपणे भाजप सोबत होता. आणि यावेळेस त्याने जाऊन जिथे जिथे भाजपचा अगदी काही एक पण कॅडर नसेल तिकडे पण जाऊन त्यांनी मतं मागितली आणि तिकडे पण भाजप चांगले मतं भेटले. म्हणजे उत्तर बंगालमध्ये आरएसएस मुळेच भाजपने प्युअर शिफ्ट केलंय. म्हणजे 26 ते 26 जागा आपण बघू तर 26 जागा भाजप जिंकते उत्तर बंगालमध्ये. भोपळा भेटतो अक्षरशः टीएमसीला उत्तर बंगालमध्ये. ओके. तिसरं आणखी महत्वाचं कारण तुला असं वाटतं की मोदींची लाट आणि मोदींचं जे भाजपचं जे सगळं इलेक्शन मॅनेजमेंट, बूथ मॅनेजमेंट आहे त्याचा काही परिणाम आहे का? येस, बूथ मॅनेजमेंट मध्ये पण आपण दोन चेहरे बोलू शकतो. एक सुनील बन्सल आणि दुसरा भूपेंद्र रावत आणि तिसरा चेहरा पण मी ऍड करतो, एक बिप्लब देव. ते त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री होते, त्यांना पण इन्चार्ज बनवलं होतं भाजपने. ते पण खरं तर बंगालीच चेहरा होते एक भाजपचा, एक संघाशी जोडलेला बंगाली चेहरा. आणि या तिघांनी जे प्लॅनिंग केली, सुनील बन्सल असं काउंटिंग एजंटला सांगितलं की तुम्ही तिथे बूथवर राहा. मागच्या वेळेस खूपदा असे प्रकरण बाहेर आले की काउंटिंग एजंट पळून गेले भाजपच्या, नंतर
तिकडे टीएमसी जिंकली. कारण आपण जर बघितलं भाजपने 2021च्या निवडणुकीत 4 जागी परत म्हणजे काउंटिंग एजंटनी फाइंड आउट करून रिपोलिंग मागितली होती आणि 4 जागी भाजप जिंकली होती. त्यात नंदीग्राम पण एक आहे. अच्छा. पण काही बूथवरून काउंटिंग एजंट पळून गेले होते घाबरून. तर यावेळेस सुनील मनसनच्या ट्रेनिंगमुळे काउंटिंग एजंट तिकडे थांबले आणि तो एक आपण बोलू शकतो की त्यामुळे एक मोठा फरक पडला. एक मोटिवेशन पण मिळालं कार्यकर्त्यांना. आणि भूपेंद्र यादवने असं प्लॅनिंग केलं की कोणता उमेदवार पुढे द्यायचा. ते स्वतः फिरले आणि त्यांनी पूर्ण बघितलं आणि बिप्लब देब जे कार्यकर्ता जुळण्याचा प्रयत्न केला की समजून घेतलं की बंगालचे मुद्दे काय, बंगालला काय पाहिजे आणि अँटी इन्कमन्सी कशी आहे. तर या तिघांनी खूप मोठा गेम खेळला भाजपसाठी आणि असं भाजपचं संघटन आपल्याला दिसतोय की कसं भाजप आणि संघाचं संघटन हे कोणत्या पण स्टेटमध्ये जाऊन कसं काम करतो. ओके. याच्यामध्ये जे भाजपचं जे म्हणणं आहे की आम्ही एक सिव्हिलायझेशन वॉर आम्ही जिंकलेला आहे. एक टीएमसी जे कल्चर होतं आणि जे भाजपचं जे हिंदुत्वाचं कल्चर आहे त्यातला तो लढा होता असं त्यांचं म्हणणं होतं. तर आता एक याच्यामध्ये काय नक्की पश्चिम बंगालच्या राजकारणामध्ये भाजप जिंकल्यानंतर फरक पडू शकेल? पश्चिम बंगालला सर्वात आधी फरक पडतो की पश्चिम बंगालची सीमा ही बांगलादेशला लागून आहे आणि बांगलादेशमध्ये 2024 मध्ये झाला त्यानंतर आपल्या आणि त्यांचे संबंध असे बिघडले. त्यामुळे पश्चिम बंगाल एक खूप मोठा महत्वाचा राज्य होतोय. दुसरी गोष्ट की भाजपचा जो फाउंडर होते भारतीय जनसंघ श्यामाप्रसाद मुखर्जी किंवा तुम्ही बघा आरएसएस जे फाउंडर होते हेडगेवार ते शिकायला पण कलकत्ता होते. तर भाजपचे जे रूट्स आहे त्यात बंगालचा खूप मोठा वाटा आहे आणि बंगाल ट्रेडिशनली हा खूप जास्त कनेक्टेड स्टेट होता आरएसएसचा. पण नंतर कम्युनिस्ट आले, नंतर टीएमसी आली, तर ते असं सुटत गेला. पण परत आता भाजपने इथे सत्ता मिळून ते पुन्हा कनेक्शन त्यांनी जिवंत केलंय. ओके. याच्यामध्ये भाजपनं जो विजय मिळवला त्यात नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे तर 2 प्रमुख चेहरे आहेत. तर अनेकांना असं वाटलं की ते काय झालीमुली खाल्ली, नंतर काय त्या कलकत्त्यामध्ये फोटो सेशन केलं, हुगलीमध्ये फोटो सेशन केलं. त्याचा काय परिणाम झाला? नरेंद्र मोदी यांच्या इमेजचा काय फरक बंगालमध्ये यावेळी दिसून आला? जे आपण बंगाल राजकारण होतं ते खरं तर यांचं राजकारण लोकांमधलं राजकारण आहे. तुम्ही जसं लोकांमध्ये फ्रीली आता देशाचा सर्वात मोठा नेता जर लोकांमध्ये फिरत असेल त्यामुळे जो संदेश जातो तो संदेश खूप मोठा आहे. आपल्या देशातल्या लोकांचं बघितो आपल्या देशात भावनिक राजकारण खूप चालतो आणि जर तुम्ही असं लोकांमध्ये फिरत राहिले त्याचा खूप जास्त म्हणजे इफेक्ट होतो. त्यामुळे मोदींचा एक खूप मोठा इम्पॅक्ट झाला आणि त्याची लाट पण नंतर आपण बघू शकतो निकालामध्ये. ओके. याच्यामध्ये पण आता म्हणतात की सुप्रीम कोर्ट आणि इलेक्शन कमिशन हे देखील विजयाचे वाटेकरी आहेत. या टीकेकडे तू कसं पाहतोस? नाही, आपण इलेक्शन कमिशन बद्दल फोर्सेस डिप्लॉय केले, पण जर आपण आतापर्यंत इतिहासमध्ये पाहिलं की यावेळेसच्या राजकारणात इलेक्शनमध्ये सर्वात कमी व्हायलन्स झाला आणि यावेळेस इलेक्शनमध्ये एकच मृत्यू झाला, ते पण एक काँग्रेसचा कार्यकर्ता झाला होता. मागच्या वेळेसपेक्षा जर आपण पाहिलं तर खूप भाजपचे कार्यकर्ता असो किंवा टीएमसीचे पण कार्यकर्ता असो खूप व्हायलन्स झाला, खूप हत्या झाली. ते पॉलिटिकल लिंक खूप त्यांचं कल्चर आहे आधीपासून कम्युनिस्टच्या काळापासून. ते कल्चर यावेळेस इलेक्शन कमिशनने समाप्त केला ते फोर्सेस लावून. म्हणून आपण बोलू शकतो सुप्रीम कोर्टने जे वर्डिक्ट दिलं ते प्रॉपर दिलं की इलेक्शन कमिशननं त्यांचा हक्क इलेक्शन घेण्याचा. आणि जर आपण बघू तर इलेक्शन कमिशन तामिळनाडूमध्ये पण इलेक्शन घेते, पण तिकडे स्टॅलिनने स्वतः सिक्युरिटी मागितली इलेक्शन कमिशनला, स्वतः सेंट्रल फोर्स मागितलं. मग इथे त्यांच्याच इंडी अटकचे टीएमसी का म्हणजे घाबरते सेंट्रल फोर्सेसला. आणि टीएमसीचे पण नेत्यांची आपण भाषा बघू, ते जहांगीर असो तो बोलतो की पुष्पा आहे, असं तो नसतो, कानूनचा राज्य असतो. आणि ते दुसरं अभिषेक बॅनर्जीने पण स्टेटमेंट जशी दिली त्या स्टेटमेंट्सवर नंतर सेंट्रल फोर्सेस लावणं आवश्यकच आहे. ओके. पण या सेंट्रल फोर्सेसमुळे फ्री अँड फेअर इलेक्शन झालं असं तुला वाटतं? हो, आपण मतदान टक्केवारी बघू ना. आधी मतदान बंगालचं 85% 84% राहायचं, यावेळेस 90च्या पार गेला मतदान, ऑलमोस्ट 93% झाला. म्हणजे आपल्या भारतात जर सर्वात जास्त कुठे मतदान झालं असेल आजपर्यंत तर ते बंगालमध्ये यावेळेस झाला. ओके. या सगळ्या निकालानंतर भाजपचं नॅशनल पॉलिटिक्स कसं बदलेल आणि 2029च्या निवडणुकीवरती त्याचा काय परिणाम होऊ शकेल? भाजपने यावेळेस आधी 2024च्या आधी आपण भाजपला नॉर्थ इंडियन पार्टी बोलायचो, आपण त्यांना हिंदी भाषिक पार्टी बोलायचो. पण 2024 नंतर ओडिशा असो, तुमचा आपला बंगाल असो, असे राज्य जिंकून जे ते कधीच जिंकले नाही, भाजपने जे गैर हिंदी भाषिक राज्य आहे तिथे पण स्वतःचा बेस निर्माण केलाय. आणि 29 साठी आपण बघू तर महाराष्ट्रामध्ये जो विजय होता त्यानंतर बिहारमध्ये स्वतःचा मुख्यमंत्री आणि आता बंगाल जिंकून भाजपने फिल्डिंग चांगली सेट केली आहे 29 साठी. 2024 नंतर ज्या ज्या इलेक्शन झाल्या त्या सर्व भाजपने जिंकल्यात. काही म्हणजे तमिळनाडू वगैरे जर आपण बघला तर दिल्लीची इलेक्शन जिंकली, नंतर बंगालची सारखी एक महत्वाची इलेक्शन जिंकली. महाराष्ट्र असं वाटत होतं की लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्र महाविकास आघाडीकडे असं वाटत होतं, पण ते देखील जिंकून दाखवलं. तर या सगळ्याच्यामध्ये 2029 मध्ये मग विरोधकांना चेहरा असं कोण राहू शकेल आणि मग मोदींचा विरोधक कोण, जे अगदी तिथे नंबर होते आधी 1 नंबरला राहुल गांधी, ममता बॅनर्जी, स्टॅलिन. आता ममता आणि स्टॅलिन यांचा पराभव झाल्यानंतर मोदींचा क्रमांक 1चा विरोधक कोण राहील? आता मी मागच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की जर ममता यांचा पराभव झाला
तर राहुल गांधी सर्वात खुश असेल. बरं. आणि आज पण आपण बघत आहोत की काँग्रेस एक राज्य जिंकली केरळला, त्यांचे घटक पक्ष हारले. तमिळनाडूमध्ये बघू की बंगालमध्ये ते काँग्रेसचे घटक पक्ष होते. म्हणजे इंडिया अलायन्स होता, त्यांच्यात काँग्रेस नंतर सर्वात जागा जिंकणारे सपा आणि त्यानंतर टीएमसी आणि द्रमुक होते. पण त्या दोघांचा पराभव झाल्यामुळे आता काँग्रेसला म्हणजे वन साइडेड अपोजिशन पार्टीचा फेज बनली आहे. आता त्यामुळे राहुल गांधी हेच सध्या अपोजिशन चेहरा दिसते, कारण दुसरा कोणता नेता हा मोठा आता सध्या दिसत नाहीये. ओके, तुझं जर हे जर लॉजिक लावलं तर उत्तर प्रदेशमध्ये मग समाजवादी पक्षानं हारलं पाहिजे असं काँग्रेसला वाटत असेल का? आता आपण तसं, मला तर असं वाटतं की जर उत्तर प्रदेश समाजवादी पार्टीचा पराभव झाला तर काँग्रेस सुमोटो म्हणजे एक बिना विरोध हे अपोजिशनचे लीडर बनणार आणि राहुल गांधीच अपोजिशन चेहरा असणार 29 मध्ये. ओके, या सगळ्या याच्यामध्ये भाजपचं हिंदुत्वाचं जे नॅरेटिव्ह आहे ते अजूनही चलनी नाणं आहे का? म्हणजे अजूनही ते त्याच्यावरतीच इलेक्शन भाजप जिंकतं का, हे खरं आहे का? हो, आज पण आपण जर बघू, शुवेंदू अधिकारीने जसं स्टेटमेंट दिलं की जिथे हिंदू बूथ आहे तिकडे आम्ही खूप पुढे आहोत, आणि नंतर अजय आलोकनी पण स्टेटमेंट दिलं की आमचं राजकारण फक्त हिंदू हिंदू हिंदू, असं जर स्टेटमेंट भाजप देते. आणि त्यानंतर आपण जर विधानसभेत निकाल पाहू की जिथे जिथे हिंदू वोट खूप जास्त आहे तिकडे भाजप खूप मोठ्या फरकाने जिंकली आहे. म्हणजे उत्तर बंगालचा आपण बघू, तिकडे खूप सारे जिल्हे असे जिथे हिंदू मतदार 90% असते, तर तिकडे भाजपने सुपडा साफ केलाय टीएमसीचा. तर हिंदू पॉप्युलेशन हा यावेळेस खूप मोठा आला. म्हणजे समोरची पार्टी टीएमसीने एवढे फ्रीबीज दिले आणि त्यांनी म्हणजे त्यांची एवढी स्ट्रॉंग संघटना असून सुद्धा जर भाजप जिंकते आणि ते पण फक्त हिंदुत्व करून, तर आपण हे सांगू शकतो की हिंदुत्वाचं राजकारण सध्या भाजपचा फोरफ्रंट मुद्दा आहे आणि तो सध्या पॉप्युलर पण लोकांमध्ये. मग जर हिंदुत्वाचं राजकारण जर असेल तर मग जे फ्रीबीजचं राजकारण होतं की महिलांना 1500 रुपये द्या, 3000 रुपये द्या, या फ्रीबीजचं राजकारणाच्या पण मर्यादा किंवा त्याचं लिमिट आता लक्षात आलेलं आहे का? हो, फ्रीबीज बद्दल आपण हे बोलू शकतो की जर तुम्ही निवडणूक जिंकणार आहात तर फ्रीबीज मध्ये तुमचा मार्जिन खूप वाढतो. आणि जर तुम्ही हारणार आहात तर फ्रीबीज मध्ये मार्जिन खूप कमी होतो. राजस्थानमध्ये पण अशोक गेहलोतने खूप जास्त फ्रीबीज दिले होते. पण इश्यू काय झाला, जर भाजप होती ती समजा 150 जिंकणार होती तर 115 आली, म्हणजे तुमचा जो पराभवाचा मार्जिन आहे तो कमी झाला. ओके, पण बंगालमध्ये दीदींनी फ्रीबीज म्हणून नक्की काय दिलं होतं, काय ऑफर केलं होतं? महिलांच्या खात्यात दर महिने 1500 रुपये देणं असो आणि किंवा अजून प्रॉमिस असो की तुम्ही युवकांना पण पैसे येणार, असे लय फ्रीबीज टीएमसीने दिले होते. ओके, पण त्याच्या विरुद्ध बीजेपीने पण 3000 रुपये आम्ही महिन्याला देऊ असं काहीतरी आश्वासन दिलं, दुप्पट जवळपास आश्वासन दिलेलं होतं आणि वेगवेगळ्या त्यांनी पण फ्रीबीज जाहीर केलेल्या होत्या. तर फ्रीबीजचं राजकारण यापुढे थांबेल का? कारण डीएमके देखील भरपूर फ्रीबीज ऑफर केलेल्या होत्या, इकडे केरळमध्ये पण भरपूर फ्रीबीज ऑफर केलेल्या होत्या. मग फक्त फ्रीबीजवरती आपण इलेक्शन जिंकू शकत नाही हे या निकालानं स्पष्ट केलं आहे का? हो, फ्रीबीजमुळे तुम्ही इलेक्शन जिंकूच शकत नाही. जर तुमची संघटना नाही, जर तुमच्या पक्षात असे आकर्षक नेते नाही. आता तमिळनाडूमध्ये डीएमकेने किती फ्रीबीज दिली, पण लोकांनी फक्त विजयाच्या प्रेमामुळे, म्हणजे थालापती विजयची पॉप्युलरिटी आहे त्यामुळे त्याला असा निकाल दिलाय की सांगतो की फक्त फ्रीबीजमुळे तुम्ही कधी जिंकू शकत नाही. थालापती विजयाचं विश्लेषण तू कसं करशील, कसं पाहशील याच्याकडे? आता मी थालापतीबद्दल हे बोल की प्युअर पॉप्युलरिटी, म्हणजे आपण साऊथ इंडियाची हिस्ट्री पाहिली तर तिकडे फिल्म स्टार जेव्हा एकदम त्याची मूवी पीकवर असते तर त्यांची पॉप्युलरिटी वाढत जाते आणि लोकांमध्ये पण ते इलेक्शनचे पॉप्युलर वाटते. आपण जर पवन कल्याणचं पण उदाहरण पाहिला की त्यांची पॉप्युलरिटी 2 वर्ष आधी खूप जास्त वाढली, नंतर त्यांनी जे जगनमोहन रेड्डी समोर प्रोटेस्ट केला, नंतर त्यांनी जे लढवले 21 पैकी 21 विधानसभा जागा आणि 2 पैकी 2 लोकसभा त्यांनी जिंकले. तसंच यावेळेस थालापती विजयने तामिळनाडूमध्ये करून दाखवलंय. पण हेच याच्या आधी कमल हासन देखील फेल झालेला होता, किंवा त्याच्या आधी तो विजयकांत होता, मला वाटतं तो देखील फेल झालेला होता तमिळनाडूच्या पॉलिटिक्समध्ये. नाही, म्हणजे जे एकदम मोठे अभिनेते असतात त्यांचाच चालतो असं. आता आपण बघू शकतो की रजनीकांतकडे चान्स होता पण त्यांनी ते थोडासा चान्स त्यांचा मिस झाला. थालापती विजयने चान्स पूर्ण घेतला. तर टायमिंगवर पण महत्वाचं आहे, म्हणजे तुमचे पिक्चर जेव्हा खूप जास्त प्रसिद्ध होतात तेव्हाच चान्स असतो तुमच्याकडे. ओके, पण जर तसं आता तमिळनाडूमध्ये पाहिलं तर विजयला का पूर्णपणे 118 119 काही जागा मिळत नाही, त्याच्या मेजॉरिटीला कमी पडतायत. तर मग तू तमिळनाडूचं राजकारण पुढचं कसं प्रेडिक्ट करतोय? आता असं पण आपण संशय व्यक्त करू शकतो की डीएमके आणि एआयडीएमके हे परत एकत्र येऊ शकतात. म्हणजे आपण जर बघू इतिहास तर डीएमके मध्येच आधी एआयडीएमके होती, बरोबर, नंतर ती स्प्लिट होऊन एआयडीएमके बनली. तर आता ते बहुतेक जसं 19 मध्ये महाविकास आघाडी एकत्र झाली तसं ते एकत्र होण्याचा प्रयत्न करू शकतात विजयाला थांबवण्यासाठी. तर ते किती यशस्वी होणार की नाही ते वेळच ठरवेल. पण जर ते एकत्र झाले तर मात्र मग कोंडी होऊ शकते थालापतीची, किंवा थालापतीने जर सरकार बनवलं तर याचा आपण सांगू शकतो की द्रविडियन रूलचा हा तमिळनाडूच्या राजकारणात एंड आहे आणि याच्या पुढे काँग्रेस पण मोठी होऊ शकते जर त्यांनी थालापती सोबत युती केली तर.
ओके. पण बीजेपीने पण थलापतीला काय ऑफर दिली होती का इलेक्शनच्या आधी? हो, असं न्यूजमध्ये बातम्या सांगत होते की हम्म. बीजेपी कडून थालापतीला ऑफर आली आहे. आता ती रिजेक्ट झाली होती असं बोलले होते टीव्हीके. आता पुढे असं वाटत नाही की टीव्हीके आणि बीजेपी एकत्र येईल, कारण टीव्हीकेने पहिल्याच भाषणात विजयने बोललं होतं की आमचा आयडिओलॉजिकल शत्रू हा भाजप आहे. ओके. आता याच्यामध्ये अण्णामलाई वगैरे यांचं राजकीय भवितव्य तू कसं पाहतोस? मी सांगू शकतो की या नंतर पण भाजपकडे असू शकणार, कारण यावेळेस जर ते निवडणूक उभे राहिले असते तर किंचित मला असं वाटतं की त्यांचा पण पराभव झाला असता. तर भाजपने चांगली स्ट्रॅटेजी वापरून त्यांना पुढच्या निवडणुकीसाठी वाचवलंय. ओके. पण भाजपला तिथं फक्त एकच जागा मिळते आहे, तर अजूनही तमिळनाडू भाजपसाठी लांबची गोष्ट आहे का? हो, तमिळनाडू आणि केरळ हे दोन राज्य आता पण भाजपसाठी खूप लांब आहे. हम्म. भाजपला लय प्रयत्न करावा लागेल तर बहुतेक त्यांना यश भेटू शकतं. पण आपण असं बघू तर बंगालमध्ये पण 2016 मध्ये भाजपला फक्त 2 जागांचं यश भेटलं होतं. मग 21 मध्ये 77 आणि आता 190च्या वरती चालले. तसं स्टेडी प्रोग्रेस भाजपने जर एकदम दम लावून केला तर तमिळनाडूमध्ये पण ते शक्य होऊ शकतं आणि केरळमध्ये पण शक्य होऊ शकतं. तुला असं वाटतं का आता उत्तर प्रदेशच्या निकालावरती या सगळ्या आजच्या निकालाचा परिणाम होऊ शकेल म्हणून? हो, आजच्या निकालामध्ये समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते असतील हम्म. किंवा नेतेच आहेत, त्यांचा मॉरल खूप डाऊन गेलाय. आपण जर बघू 2022 मध्ये तर 2021च्या निकालात त्यांचा मॉरल खूप हाय होता. हम्म. नंतर शेतकरी आंदोलन झाला, नंतर त्यांचा मॉरल एवढा हाय होता की त्यांनी जिथे 2017 मध्ये खूप 50च्या खाली जागा आणून आणले होते, पण नंतर ते आता 100च्या वरती गेले आणि भाजपला 70 जागांचा ऑलमोस्ट लॉस झाला होता 2022 मध्ये 17 पैकी विधानसभा निवडणुकीमध्ये. तर त्यांचा जो लॉस होता. तसंच आता यावेळेस जर टीएमसी जिंकली असती तर सपाने अजून जोरात आले असते आणि त्यांचं 24च्या लोकसभेमध्ये पण जे प्रॉफिट होता अगेन त्यावर पण ते अजून स्ट्रॉंग झाले असते. पण आता त्यांचा मॉरल डाऊन गेल्यामुळे आणि बीजेपीचा मॉरल एकदम पीकवर असल्यामुळे ते आता जरा समाजवादी पार्टीला अवघड होणार. ओके. या बंगालमधल्या भाजपच्या विजयाचं श्रेय जर द्यायचं असेल, मोदी अमित शहा तर आहेच, तर बाकी कोणाला देऊ शकशील तू की या 4 नेत्यांमुळं भाजपची कामगिरी आणखीन दमदार झाली? पहिले तर मी हे सांगेल की हे विजय 4 नेत्यांपेक्षा आपण जर संघटना देऊ शकतो, कारण भाजपचे कार्यकर्ते आपण बघत असतो की मागच्या 6-8 वर्षापासून जे बंगालमध्ये घडतंय म्हणजे जे व्हायलन्स होतोय त्यानंतर पण जर कार्यकर्ते भाजपसाठी त्यांचं रक्त एक असेल त्यांना श्रेय दिलं पाहिजे, संघाला श्रेय दिलं पाहिजे. अजून जर नेते बघत असेल तर भूपेंद्र यादव, सुनील बन्सल, बिप्लब कुमार देव आणि शुवेंदू अधिकारी या 4 मी श्रेय देईल. ओके. पश्चिम बंगालमध्ये भाजपचा मुख्यमंत्री कोण होऊ शकेल? कोण रेसमध्ये आहेत? सध्या तर शुवेंदू अधिकारींचं नाव खूप पुढे चाललंय. आपण जर बघू तर पूर्व भारतमध्ये भाजपने जे काँग्रेस किंवा दुसऱ्या पक्षातले नेते आहेत त्यांना पण मुख्यमंत्री केले. म्हणजे आसाममध्ये हिमंत शर्मा असो, बिहारमध्ये काँग्रेसमध्ये होते, बिहारमध्ये सम्राट चौधरी असो जे आरजेडी मध्ये आणि त्रिपुरामध्ये माणिक शाह असो. तर शुवेंदू अधिकारीचा चान्स खूप पुढे लागतोय, कारण त्यांनी स्वतः 21 मध्ये ममता बॅनर्जीला नंदीग्राममधून हरवलं होतं. दुसरं चेहरा आपण बघू शकतो अग्निमित्रा पोल, कारण महिला चेहरा ममता बॅनर्जी समोर एक आणू शकते भाजप. तर हे 2 मला वाटतंय. ओके. पण भाजप नेहमी काय शॉक देत असतं, एक धक्का देत असतं. तर इथे काही पश्चिम बंगालमध्ये काही भाजप धक्कातंत्र अवलंबलं असं दिसेल? जी नावं चर्चेत नाही, जी नावं कोणाच्या डोक्यामध्ये नाहीत, असा देखील चेहरा भाजप पुढे आणू शकेल? आता मोदी शहा काय धक्कातंत्र वापरत आहे हे तर आपल्याला कधीच गेस करता येणार नाही. पण मला असं वाटतंय पर्सनली की ते धक्कातंत्र जरा कमी वापरणार, कारण बंगाल खूप महत्वाचं आहे त्यांना, तिकडे ते रिस्क कमी घेणार. ओके. या सगळ्या याच्यामध्ये काँग्रेस केरळच्या विजयाकडे अनेकांचं दुर्लक्ष होतंय, तर तो काँग्रेसचा विजय कसा महत्वाचा आहे काँग्रेसच्या एकूण संघटनेसाठी, आणि ती आता फक्त एक साऊथची पार्टी म्हणून राहते आहे की काय, असा धोका काय निर्माण झाला आहे का? नाही, काँग्रेसची आता पण आपण बघतो हिमाचल प्रदेशमध्ये त्यांचा मुख्यमंत्री आहे आणि पुढे पण जे निवडणूक होते उत्तर भारतात त्या पण उत्तराखंड, हिमाचलमध्ये 2 नंबरचा पक्ष किंवा म्हणजे मेन 2 पार्टीमध्ये येते. आणि जर आपण बघू तर केरळचा विजय हा काँग्रेससाठी लय म्हणजे संजीवनी सारखा पण होऊ शकतो, कारण दक्षिण भारतात आता काँग्रेस परत उगवायला लागली आहे. आपण कर्नाटकमध्ये बघितलं किंवा तेलंगणामध्ये बघितलं तिकडे पण काँग्रेस सरकार आहे आणि काँग्रेसने जर फोकस केला तर दक्षिण भारतात त्यांना चांगली यश भेटू शकतो. ओके. पण या सगळ्या याच्यामध्ये एकानं असं विधान केलेलं होतं, एक अशोक वानखेडे म्हणून एक मराठीतले पत्रकार आहेत, जर पश्चिम बंगालमध्ये भाजप जिंकली तर 2029 मध्ये विरोधकांनी निवडणूकच लढू नये अशी वेळ येऊ शकेल. तर या विधानाकडे तू कसं पाहतोस? नाही, हे अत्यंत मला बालिश विधान वाटलं. बरं. म्हणजे असं निवडणूक होत राहते, लोक जिंकतात. आपण 24 लोकसभेनंतर सगळे बोलले की मोदी संपले, मोदी संपले, मोदी राजकारण संपला. असं होत नाही. भाजपने लगेच हरियाणामध्ये कमबॅक केला, महाराष्ट्रामध्ये जो कोणी विचार पण केला असेल तसं बहुमत आणलं, दिल्लीमध्ये ते केजरीवालला हरवलं जे कोणी पण विचार केला असेल. मग आता टीएमसीला बंगालमध्ये हरवलं, बिहारमध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री केलं. तर असं हार जीत चालत जाते. हे असे विधान देणं मला वाटतं योग्य नाहीये. ओके. तुला असं वाटतं का की आता याच्यानंतर
ममता बॅनर्जी काय करतील, राजकारणात राहतील की निवृत्त होतील? मला असं वाटतं की आता आपण बंगालचा इतिहास पाहिला तर एकदा जे सरकार येते ते खूप वर्ष चालते आणि ते गेल्यानंतर त्यांचा अस्तित्व जो कमी होत जातो आणि ममता बॅनर्जीचं वय पण 70च्या वरती आहे. तर आपण असं बोलू शकतो की मला असं वाटतं की टीएमसीचा फ्युचर आता बहुतेक अभिषेक बॅनर्जीच्या हाती असेल किंवा दुसऱ्या कोणत्या तरुण नेत्याकडे असेल किंवा त्यांचा पक्षाचं अस्तित्व कमी होत जाणार. ओके. तर या सगळ्याच्यामध्ये भाजपला कुणीच आव्हान देऊ शकत नाही आणि जर भाजपला आव्हान द्यायचं असेल तर विरोधकांकडे कोणतं नॅरेटिव्ह पाहिजे, कोणती गोष्ट पाहिजे, स्टोरी पाहिजे की ती भाजपला हरवू शकते? पहिली गोष्ट तर आपण भाजपला जेव्हा विरोध करतो तेव्हा भाजपला विरोध करण्यासाठी विरोध न करू. जे खरे मुद्दे आज पण देशात खूप जास्त मुद्दे तुम्ही उचलू शकतात पण ते मुद्दे कोणी टच करत नाहीये. जेनजीचे खूप सारे मुद्दे होते ते मध्ये राघव चड्डाने उचलले पण नंतर त्यांनीच पलटी मारून भाजपमध्ये पण तसे मुद्दे खूप सारे लोकांमध्ये ते जर तुम्ही उचलले त्यामुळे तुमचा नॅरेटिव्ह होऊ शकतो. लोकांमध्ये फिरायला पाहिजे. आता आपण जर बघतोय आज निकाल आला तरी राहुल गांधी कुठे दिसत नाही. ते मस्कटला गेले काहीतरी बोलताय. त्यांचा एक राज्यामध्ये विजय झालाय तर ते कुठे तेच सांगायचं. आणि तिथे पण आसाममध्ये असा पराभव झाल्यानंतर त्यांनी म्हणजे थोडासा इंट्रोस्पेक्ट करायला पाहिजे पक्षाने की तुमचा जर निवडणूक होते तुम्हाला सिरियसली गेला आहे. पॉलिटिक्स इज अ लॉंग टाइम बिझनेस. आता जर आपण बघू बिहार झाला मोदी बोलले की गंगा मैया बिहार ते बंगाल जाते. त्यांनी तिथेच तयारी चालू केली. आज पण ते बहुतेक 6:30 वाजता स्पीच देणार आहे. बरोबर. तर ते पूर्ण टाइम ऍक्टिव्ह आहे. अमित शहा स्वतः बंगालमध्ये होते 15 दिवस. तर तुम्ही स्वतःची गुडविल लावायला पाहिजे. तुम्ही स्वतः ग्राउंडवर असले पाहिजे. तर हा होता वेदांत. वय कमी पण त्याचं परिपक्वता जी आहे, जी मॅच्युरिटी, पॉलिटिकल मॅच्युरिटी जी आहे ते तुम्ही पूर्ण व्हिडिओ ऐका आणि त्यातनं तुम्हाला ती लक्षात येईल. त्याचं तो सोशल मीडियावरती भरपूर ऍक्टिव्ह असतो आणि जो ट्रेंड सेट होतो तो पकडण्यामध्ये त्याचा कोणी हात धरू शकत नाही असं मला वाटतं. अनेक बडे राजकीय नेते देखील त्याला फॉलो करत असतात आणि तुम्ही देखील त्याचे ट्विट्स पाहत राहा आणि ही मुलाखत नक्की पहा. एक कमी वयामध्ये देखील एक राजकीय विचार आणि प्रगल्भता कशी असू शकते ते वेदांतनं दाखवून दिलेलं आहे. त्याच्या आधीच्या व्हिडिओची लिंक देखील मी या मुलाखतीच्या खाली देतो. ती पण तुम्ही पाहू शकाल की ज्याच्यामध्ये त्यानं टीएमसीच्या पराभवाचं धक्कादायक असं तेव्हा मला वाटलेलं भाकीत केलेलं होतं पण त्याचा अंदाज खरा ठरलेला होता. तर वेदांत थँक्यू लेक्चरशी संवाद साधल्याबद्दल आणि तुझ्याशी असं कम्युनिकेशन, तुझ्याशी असं बोलणं आपण नेहमीच चालू ठेवू. थँक्यू. चालेल. येस.